अरे या या बाबांनो या. चौथी नाईट आहे, शेवट गोड व्हावा. तुम्ही कोपऱ्यापासून हात वर नका करू. या या या, तुमचा कोपरा इथं आम्ही धरू. या या बाबांनो, लोटांगण घालतो. या तुमच्या जवळ लवकरात लवकर या. तुम्ही चांगलं काम केलं, खेळपट्टी बनवली, तुम्ही सुशोभीकरण केलं. पुन्हा एकदा वामन शेठ पाटील यांच्याकडून तुमचं स्वागत आहे. तेवढे सगळे बॅनर तुम्ही लावलेत, परंतु एवढा तुमच्या मनात राग नसावा रे. तर फोटोग्राफर श्रेयस माळी यांना विनंती करतोय, आपण व्यासपीठावर यायचंय. फोटोग्राफर श्रेयस माळी, सामना चालू होतोय. किरण बार के लिए पहली गेंद मिड विकेट के ऊपर. इस बार करीबी मामला होने वाला था. मेगा फाइनल का अंतिम मुकाबला इस बार विंदने के मैदान के ऊपर. दोस्तों अगर ये करीबी मामला होने वाला था, शॉट मिड विकेट के ऊपर गेंद को पकड़ दिया था, मगर कोई यह खतरे की घंटा नहीं है. अंतिम मुकाबला इस मैदान के ऊपर. कौन जीतेगा, कौन बनेगा ट्रॉफी का हकदार. और इस बार 1,50,000 के धनराशि का हकदार कौन बनेगा, ये तो आने वाला समय बताएगा. शानदार काप्याचा नियोजन मरुआई क्रिकेट संघ विंदने की तरफ से. सम्माननीय वामन शेठ पाटिल हमारे साथ बैठे हुए, और यहाँ हमारे जगदीश ठाकुर, हमारे अप्पा जयदास पाटिल, राजेंद्र भगत, सचिन केनी, जीवन डाकी, सभी हमारे अतिथि. इस बार लवली शॉट लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर. गेंद गई इस बार, आया छक्का. डीजे मास्टर, ए छोटे डीजे मास्टर, मी तुम्हाला सांगेन तेव्हा तुम्ही लावायचं गाणं. मी लावलं सांगा. हा लगेच लावू नको, माझी लिंक तुटते. हा मी तुम्हाला कॉल करतो दोघांना. 100 बरोबर. पसीना निकालने के बाद पूरा प्रॉब्लम हो जाता है. इस बीच 6 रन के साथ खुद का खाता खोला. किरण के पवार के बल्ले से निकला हुआ यह बेहतरीन स्ट्रोक लॉन्ग ऑन बढ़ने के बाद आया छक्का. इस बार ये गेंद फिर से देखा जाए, मिडल अंदर है और गलती की. गेंद भागी जा रही है, लेकिन इस बार दूसरा रन पूरा कर दिया. समय था बल्लेबाज के पास, 2 रन मिल जाते हैं, और 2 रन के साथ स्कोर आगे, स्कोर 8. हमारे डीजे मास्टर 4 दिन में हमारी आवाज आपके कानों के ऊपर पहुंच दिया. वो सम्माननीय ध्रुवा मात्रे, इन्हें विनती आप स्टेज के ऊपर आइए. छोटे बंडे हमारा आ चुका है. डीजे मास्टर उनका फोटो निकालो और व्हाट्सएप के ऊपर भेजो. दो रन के साथ स्कोर 8. ये छोटे छोटे, अच्छा अच्छा बराबर, उन्होंने सम्मान दिया है छोटे को और उन्हें ही बड़ा करो. ध्रुवा जी का ये प्रशांत डेकोरेटर्स कोपरोली. आज बॉल बॉल हा स्प्रे घेऊन जा. आयोजकांना विनंती है स्प्रे. डॉक्टर साहब आप जल्दी जाइए मैदान के ऊपर. पांच बार राकेश टॉस का बॉस, 4 बार संकेत मैन ऑफ द मैच. ऐसी ये साई की सेना, और साई के हमारे सभी, मुझे लगता है लगभग देखा जाए तो समर्थक उपस्थित है, जिन्होंने बहुत ही भारी हमें सम्मान दिया 4 दिन में. और वो रजनी नाइट टूर्नामेंट में काफी बेहतरीन नियोजन किया था. उस तौर के ऊपर बनाम साई में मुकाबला, वही मुकाबला आमना सामना एक बार विंदने के मैदान के ऊपर सावला बनाम साई के बीच. अगर इस बार सावला को परास्त साई करता है तो बदला लेता है, अगर नहीं करता तो फिर सिकंदर वही बन जाता. वैभव पाटिल कंटोली यांना विनंती है कि आपण स्टेजवर यायचं आहे. हिट का जवाब पत्थर से देना पड़ेगा. या मॅच साठी पंच होते, त्यांना विनंती आहे आपण स्टेजवर यायचं. वैभव पाटील कंटोली. किरण पवार पाटील गेन
थोड़ी सी गेंद स्पिन चल रही, इस बार स्पेयर के ऊपर खेलने का प्रयास, इस बार किरण पवार के विकेट के ऊपर। मैंने दोस्तों पहले कह दिया, अपने कह दिया शेर मैदान के ऊपर खेल रहा है और शेर को शेर से डर नहीं होता, शेर को शिकारी से डर होता है। शिकारी को अंदर 11 शिकारी है, शेर को पकड़ने की कोशिश करे जा रहे, लेकिन शेर बहुत चतुराई है। बिल्कुल, या मुझे लगता है, और शेर के मुंह में जब खून लग जाता है तो वो और चीड़ फाड़ करते रहते। शेरों को भी आजादी है, आजादी के पाबंद रहे, चाहे जिसको चीड़े फाड़े, खाए पिए आनंद करे। खटैक इस बार हर्ष माली का बल्ले से निकला हुआ स्ट्रोक डीप एक्स्ट्रा कवर के ऊपर खेला हुआ बेहतरीन स्ट्रोक आया, चौवा। गोल यहाँ बहुत ही भारी शानदार नियोजन और सम्माननीय हमारे आदरणीय वामन शेठ पाटिल, इनका बर्थडे इतना फेमस हो चुका है दोस्तों, हर इस बार 198 देशों में क्या व्यक्ति का गुणगान है दोस्तों। और इस बार राकेश मोकल की गेंद, इस बार हरेश माली के बल्ले से निकला हुआ स्ट्रोक, गेंद इतनी भागी मानो रॉकेट भागता है जैसा भागी। गावात नेत्र दीप प्रकाशात हौसेने मौजेने या भव्य मैदानात विंदणे गावात नेत्र दीप प्रकाशात हौसेने मौजेने सर तत्पूर्वी की खऱ्या अर्थानं ही स्पर्धा सन्माननीय वामन शेठ पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ठेवली होती। या स्पर्धेचं पूर्ण लाईव्ह टेलिकास्ट 198 देशांमध्ये गेले आणि त्याचं सर्व काम जे केलंय ते इंडिया क्रिकेटचे आमचे मित्र सुशांत यांचं आदर सत्कार करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे। मी आयोजकांच्या वतीनं सन्माननीय विद्यमान सरपंच बलराम नवाळे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सुशांत याचा आदर सत्कार करावा की ज्याने खूप चांगलं काम या स्पर्धेदरम्यान केलंय। ओटू आम्ही सर। बिल्कुल, सुशांत की होएगा एक से सभी का होएगा, एक और के बाद सुशांत जी बहुत ही बारी आपने पूरी जानकारी दी, आपके तौर के ऊपर सचिन और आपके ऊपर हम बहुत ही खुश है। और गेंदबाज या चेतन नाम सुनते हिंदुस्तान के फास्ट गेंदबाज चेतन शर्मा। किरण पवार इस बार बड़ी मछली जाल में फंस चुका है, बीच मतलब दोस्तों गुफा है और गुफा के अंदर से शेर को बाहर भेजा है, बचाओ। आज चांदण्या रात्रीला सालाबादप्रमाणे यंदा दुसऱ्या वर्षाला या सुंदरणीच्या वामनपटलाच्या वाढदिवसानिमित्ताने या सुंदरणीच्या वामनपटलाच्या वाढदिवसानिमित्ताने भरविले क्रिकेटचे सामने भरविले किरण पवार जैसे बल्लेबाज मैदान से बाहर जा चुके हैं, या हमारे जगदीश ठाकुर बैठे हुए, उनके साथ मुझे लगता है हमारे आदरणीय वामन जी बैठे हुए हैं। तो फूलों की खुशबू केवल हवा के रुख से फैलती है, लेकिन एक अच्छी सोच और कड़ी मेहनत करने वाले व्यक्ति का गुणगान हर तरफ होता है। अंदर दोस्तों अपने गुण हो सकता है, तो मुझे लगता है फूल खुशबू के तौर के ऊपर ही समझ चला जाओ। सन्माननीय विलास नवाळे यांना विनंती असणार आहे की आपण पण व्यासपीठांची कृपा करावी। सन्माननीय विलास नवाळे आयोजकांपैकी एक यांना विनंती आहे पुन्हा एकदा की आपण व्यासपीठावर या। प्रफुल्ल नए बल्लेबाज हरेश माली नॉन स्ट्राइक के ऊपर है, राकेश मोकल ने इस्तेमाल किया चेतन को। फुल टच खिले चंपा, खुश हुई रंबा, देखो पेड़ रंबा, छक्का का मारा खंबा, खटैक। तेजस दागी गजानन पाटील हर्षित झालेत लय भारी, वसन्नवाले मेघनाथ टाकी आनंदी झालेत लय भारी, राजीव मस्कर जयवंत ठाकुर हर्षित झालेत लय भारी, राजू गावंडी। ये सावला के अंदर भी विस्फोटक बल्लेबाज है, लेकिन साई टीम भी कोई कमजोर टीम नहीं है। उनके पास राकेश मोकल जिन्होंने 4 मैन ऑफ द सीरीज मारी, संकेत नरेंद्र, ऐसे खतरनाक खिलाड़ी भी उनके पास है कि लेकिन वो भी जानते हैं सावला टीम भी एक मजबूत टीम है दोस्तों। लेकिन इस बार दोनों टीम आमने सामने खेले, छक्के के साथ स्कोर पहुंच चुका है इस बार 23 पे, 1 विकेट के नुकसान पे। और 2 विकेट इस बार जरूर सम्मान कर दिया है
मिड अप के ऊपर गेंद जा सकती है और सिंगल मिलती है, सिंगल के साथ स्कोर पहुंचा है 24 पे। तो शायद इसी बीच देखना पड़ेगा 24 अप्रैल 1973 को जगदीश जी ने बता दिया, साहित्य कला उस घर में दोस्तों क्रिकेट के भगवान ने सचिन और रमेश तेंदुलकर ने दोस्तों सर है और उन्होंने जन्म लिया दोस्तों। हिंदुस्तान का हीरा दोस्तों इस बार जन्म के ऊपर आ चुका। हरेश माली के लिए गेंद, लेकिन इस बार देखा जाए घुमाने का प्रयास किया, गेंद मल्ले का कोई संपर्क नहीं, निसर्गों को नियमानो सजा मिलन नहीं, वह उत्पत्ति ने स्कोर 24 के घर के अंदर रुका हुआ है। लगभग देखा जाए तो 1 विकेट के नुकसान पे किरण पवार मैदान से बाहर। चमचमाती 4 ट्रॉफी, मैन ऑफ द मैच, मैन ऑफ द सीरीज है। और जयदा जी ने कह दिया कि हम 4 दिन जब इस मैदान की स्टेज के ऊपर जब कमेंट्री कर रहा था, सभी को सुना रहा था, आज हम अलिप्त हो जाएंगे, अब अपने घर जाएंगे। दुख है इस बात का, लेकिन दोस्तों हम मिलते ही रहेंगे। हर गांव में ऐसी टूर्नामेंट हो जाएगी, वैसे हम अलग हो ही सकते, लेकिन दोस्ती हमारी भारी रह सकती है। काफी गेंद अच्छी, ब्लॉकअप में डाली हुई गेंद, इस बार अंदर आई थी गेंद, जिस बार कर्ण के पास जो तीर था उस तरह से गेंद को फेंका। अर्जुन तो खलास होने वाला था, लेकिन भगवान श्री कृष्ण की सोच निकली और जब उन्होंने घटर कोच को इस्तेमाल किया, कर्ण का बांध टूटा और इस प्रकार देखा जाए अर्जुन जिंदा हुआ। यह पास क्षमता ऊपर वाले की थी। ओहो बिल्कुल खटाखट और फटाफट नहीं चलता, लेकिन इस बीच देखा जाए सिंगल मिल सकती है और सिंगल के साथ टीम का स्कोर आगे स्कोर पहुंचा है 25 हो चुका। 25 जून 1932 को दोस्तों सी के नायडू के नेतृत्व में हिंदुस्तान ने पहला टेस्ट खेला न्यूजीलैंड के खिलाफ, उन्होंने भारत ने मैच जीता। 25 जून 1983 में दोस्तों वेस्ट इंडीज की दादागिरी को ब्रेक कर दिया कपिल देव ने और पहला विश्व कप दिया हिंदुस्तान टीम को दोस्तों। और इस 25 रन के साथ इस बार 2 ओवर समाप्त हो चुका। जो केवल अपना भला चाहता है वो दुर्योधन है, जो अपनों को भला चाहता है वो युधिष्ठिर है, लेकिन जो सबका भला चाहता है भगवान श्री कृष्ण है। आगे का हाल सुनाने के लिए एक बार राजेंद्र भगत के पास आपको लेकर चलता हूं मराठी में। धन्यवाद अमित सर. दरम्यान हा या स्पर्धेमधला हा अंतिम सामना खऱ्या अर्थानं मगाशी जयदेश ठाकूर सरांना सांगितलं की आपण सर्व एकत्र आलो आणि हा आपला आजचा शेवटचा दिवस असणार आहे, म्हणजे आपण पुन्हा दूर जाणार आहोत. थोडं दुःख मनामध्ये वाटतंय आणि खऱ्या अर्थानं मी आभार सुद्धा मानतोय सन्माननीय वामनशेठ पाटील त्याचप्रमाणे मरुळे क्रिकेट संघाचं की त्याने आम्हाला आमंत्रण केलं, त्याबद्दल तुमचं आम्ही समालोचन कक्षातर्फे उद्याच्या अंतकरण आभार मानतोय. त्याचप्रमाणे सन्माननीय वामनशेठ पाटील यांचे मोठे भाऊ सन्माननीय मनोहर पाटील येथे उपस्थित. मी आयोजकांच्या वतीनं सन्माननीय बलराम नवाळे विनंती करते की त्यांचा आपण आदर सत्कार करावा. नवीन गोलंदाज फुलटास चेंडू होता, पण मात्र त्याचा खरपूस समाचार काय घेता आला नाही. चेंडू गेला निर्धाव. धावसंख्येमध्ये कुठल्या प्रकारची भरण आहे. मनोहर पाटील वामनशेठ पाटील यांचे मोठे बंधू यांचा आदर सत्कार होतोय. सन्माननीय वसंत बलराम नवाळे विद्यमान सरपंच ग्रामपंचायत विंदणे यांच्या शुभ हस्ते सन्माननीय मनोहर पाटील यांचं स्वागत होतं. हा पुढचा चेंडू गगनभेदी आसमानी सुलतान षटकार. डीजे मास्टर ठाकूर आनंदी झालेत लय भारी, मित्र मंडळी झालेत गोळा. वामनशेठ पाटीलच्या वाढदिवसाला विंदणे गावाला, या विंदणे गावाला अवसारा जमलंय वाढदिवसाला. 6 धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 21. त्याचप्रमाणे सन्माननीय विजय पाटील 31 धावसंख्या होते. या 6 धावसंख्येत धावसंख्या वाढली. धावसंख्या होते 31. सन्माननीय विजय पाटील इथे उपस्थित. मी आयोजकांच्या वतीनं विजय ठाकूर इथे उपस्थित आहेत. मी आयोजकांच्या वतीनं सन्माननीय बलराम नवाळे यांना विनंती करतो की आपण त्यांचा आदर सत्कार करावा विजय ठाकूर यांचं. आणि हा पुढचा चेंडू पंचांचा स्वरचा इशारा येतोय. धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती मात्र 1 बाद 32. सासरा म्हणजे बलराम नवाळे विद्यमान सरपंच यांचे सासरे विजय ठाकूर यांचा आदर सत्कार होतोय. हा पुढचा चेंडू आता स्क्वेअर लेगला चेंडू मारतात. तिथे चांगला फटका प्रेक्षणीय फटका होता हरिशिमारीच्या बॅट मधनं, पण एक धावसंख्या समाधान मला धावसंख्या वाढते. त्याचप्रमाणे हसमुख पाटील यांचं स्वागत होतंय आयोजकांच्या वतीनं सरपंच आणि या स्पर्धेचे सर्व सन्माननीय बलराम नवाळे यांच्या शुभ हस्ते हसमुख पाटील यांचं स्वागत होतंय.
पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन येतोय किरण. सामना करत होतो मात्र प्रफुल्ल केदारी. हा पुढचा चेंडू आणि बहुधा झेड असणारा झेडच्या खाली हा क्षेत्ररक्षकाने मात्र प्रफुल्ल केदारीचा खेळीचा अंत होतोय. सन्माननीय हसमुख पाटील की यांना अथक प्रयत्न या पूर्ण स्पर्धेदरम्यान करत जवळ झेंडे लावण्याचं काम शेतकरी कामगार पक्षाचं एक युवा नेतृत्व आणि खरोखर ज्यांना खूप तळमळ या आपल्या पक्षासाठी असणार आहे. कारण प्रत्येक पक्ष प्रत्येकाला प्यारा असतो आणि मग आम्ही बघितलं स्टेजवर व्यासपीठावर की ज्यांच्या हातामध्ये शेका पक्षाचा झेंडा होता. खऱ्या अर्थानं या रायगड जिल्हा परिषदेवर आपण बघतो तर सत्ता शेतकरी कामगार पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीचे आलेले आहे. त्यांच्याच आयोजनात या त्रिमूर्तीच्या वतीने ही स्पर्धा होतोय. त्यांचं स्वागत झालंय. फलंदाज बाद झाला प्रफुल्ल केदारी. धावसंख्या स्थगित आहे ती 2 बाद 33. अशी धावसंख्या आहे. पुणे 10 पुढचा चेंडू होता. एक धावसंख्या इजिली पूर्ण होते. पंचांचा इशारा होतोय 22चा. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 34. हसमुख पाटील यांची विनंती आहे त्यांच्या सर्व मित्रांना सर्व सहकार्यांना की आपण कृपया या स्पर्धेदरम्यान खूप मेहनत घेतली सर्वांना. पण पुन्हा तुम्हाला विनंती आहे सन्माननीय वामनशेठ पाटील यांची सुद्धा की आपण नाराज होऊ नका. आपण स्टेजवर येण्याची कृपा करावी. एक चेंडू बाकी आहे. एक चेंडू अजून बाकी आहे. धावसंख्या स्थगित आहे ती 34 वर. अजूनपर्यंत या इनिंग मधील 7 चेंडूंचा सामना होतोय. तत्पूर्वी ज्याने ही पूर्ण स्पर्धा 198 देशामध्ये नेण्याचं काम केलं अतिशय चांगलं काम इंडिया क्रिकेटचे सर्व सन्माननीय सुशांत सर यांचं स्वागत करणं यांचा सत्कार करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे. मी आयोजकांच्या वतीने सन्माननीय सर्व आणि या भागातील एक उज्ज्वल नेतृत्व ज्यांच्या खांद्यावर बघतोय आपण असे सन्माननीय वामनशेठ पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत होतोय. आणि हा पुढचा चेंडू गगनभेदी मारतोय. काय होतोय काय घडतोय आणि आसमाने सोडताना हा षटकार. चांदण्या रातीला सालाबादप्रमाणे यंदा दुसऱ्या वर्षाला हे सुंदर नित्याच्या वामन पटलाच्या वाढदिवसानिमित्ताने या सुंदर नित्याच्या वामन पटलाच्या वाढदिवसानिमित्ताने भरभर अशा अर्थाने 3 षटका संपतात. 3 षटकाच्या समाप्तीनंतर सावळे संघाची धावसंख्या होते 2 बाद 40. अतिशय सुरेख धावसंख्या पाहायला मिळते. समोर संघ बघितलं की आपण साई आणि सावळा मागच्याच आठवड्यामध्ये गावदेवी साईच्या मैदानावर जी स्पर्धा झाली होती नाईट स्पर्धा त्या स्पर्धेदरम्यान सुद्धा हे 2 संघ आमने सामने आले होते फायनल मध्ये. त्यामध्ये मात्र सावळा संघ हा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला होता तर साई संघ हा द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला होता. बघूया पराभवाचा वाचपा साई संघ काढतोय की पुन्हा एकदा पराभवाच्या छायेखाली जातोय साई संघ. काय होणार काय घडतोय ते आपण या थोड्याच वेळामध्ये पाहणार आहोत. पुन्हा एकदा 3 षटकं संपतात. धावसंख्या होते 40. प्रफुल्ल बाद झाला. किरण पवार बाद झाला. पण मात्र हरीश माळे अजूनपर्यंत चांगली फलंदाजी करताना पाहतो. वैयक्तिक 16 धावसंख्या नाबाद आहेत. तर अक्षय पवार की ज्याने 6 धावसंख्येनं आपलं खातं खोललं. किरण पवारचा बंधू पण आता नवीन आलेला गोलंदाज पहिला चेंडू असणार आहे. सुरेख फटका मारतोय. बघूया काय होतंय आणि काय करत. अतिशय जबरदस्त प्रेक्षणीय फटका. सिडी मीडिया आपला मराठा खानकाने चौकार. ठाकुर आनंद ठाकुर आनंद ठाकुर आनंद ठाकुर आनंद ठाकुर आनंद ठाकुर आनंद ठाकुर. प्रमोदच्या मात्र पहिल्याच चेंडू खरपूस समाचार घेतलाय. हरीश माळीना चौकार. 4 धावसंख्येनं धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती मात्र 2 बाद 44. पुण्यात सज्ज होता हा नवीन आलेला गोलंदाज प्रमोद. राईट हँड ओव्हर द विकेटचा मारा असणाऱ्या पुढचा चेंडू आणि मात्र नाहक आत्महत्या म्हणतात त्या अक्षय पवार याची. ठाकुर आनंदी झाले ते लय भारी. पतंग स्वारचा इशारा. थोडासा नाराज होता अक्षय पवार हरीश मारियाच्या वर. हा 16 चेंडू धावसंख्या वाढते. एका धावसंख्येनं धावसंख्या होते 45 आणि मात्र एक चांगला फलंदाज की ज्यानं 6 धावसंख्या आपल्या खातं खोलत असा अक्षय पवार बाद झालाय. अजूनपर्यंत या इनिंग मध्ये 5 चेंडू बाकी आहेत. नवीन आलेला फलंदाज रितेश मते. बहुतेक आजच्या सामन्यामध्ये सचिन कुरुंगडे बहुतेक गैरहजर दिसतोय की ज्यानं 3 दिवस मागच्या पहिल्या दिवसामध्ये चांगली कामगिरी केली होती. बघूया 5 चेंडू कशा प्रकारे खेळतोय हरीश माळी
आणि हा रितेश मते. पुढचा चेंडू पहिला प्रमोदचा सुरेख चेंडू, सुरेख फटका मारतोय बाबा. बहुधा क्षेत्ररक्षक सुरेख झालं प्रशांत याचं. एका धावसंख्ये समाधान दुसरी सुद्धा गाव करण्याचा प्रयत्न केला आहे का. रिस्की रन होती मात्र फलंदाज सहज पोहोचला आणि 2 धावसंख्या मिळाली. 2 धावसंख्येनं धावसंख्या वाढली. धावसंख्या झाली ती 47. राजा, तूने एक बात नहीं देखी, जब खिलाड़ी दौड़ रहा था और अंपायर हमारे शंकर जी उपस्थित थे, दोनों एक दूसरे का हाथ कर रहे हैं और शंकर जी को वो कह रहे मैं आउट नहीं है और शंकर जी कह रहे ठीक है कुछ नहीं. नक्कीच सर, प्रत्येकाला असं वाटतं की आपण आउट न व्हावा. बघूया धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 47. आता मात्र इनिंग मध्ये 4 चेंडू असणार आहे. 4 चेंडू मध्ये काय घडतंय आणि काय बिघडतंय. हरीश माळी चांगली फलंदाजी करताना पाहतोय, पण आता प्रमोद सज्ज होतोय. पुढचा चेंडू ब्लॉक हॉलचा चेंडू होता. यष्टचषक राकेश मिस झाला. बाईच्या स्वरूपात एक धाव मिळाली आणि मात्र हा पंचांचा इशारा येतो बाईचा शंकर म्हात्रे यांचा. धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती मात्र 3 बाद 48 वर. आता मात्र या इनिंग मध्ये 3 चेंडू बाकी असणार प्रमोद याच्या. तर नवीन आलेला फलंदाज रितेश मते काय करतोय बघूया. चांगली धावसंख्या आतापर्यंत झालेली आहे. नक्कीच साई संघ सुद्धा एक मातबगार संघ असणार आहे आणि नक्की त्यांच्या समोर एक मोठं लक्ष ठेवायला लागेल ते सावळा संघाला. राहिले 3 चेंडू. पुण्याचा प्रमोद फलंदाज चेंडू सोड देतोय आणि क्वालिफाईड पंच शंकर म्हात्रे यांचा स्वरचा इशारा येतोय. धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 49. 49 धावसंख्या झाले. काय होते पुण्याचा प्रमोद कडनं बघूया. प्रमोद राईट हँड ओव्हर द विकेटचा मारा करतोय. पुढचा चेंडू सुरेख फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू व्यवस्थित बॅटच्या पट्ट्यामध्ये आला नाही. एक धावसंख्या सहज पूर्ण होईल. नाना चेंडू उचलेपर्यंत एक धावसंख्या पूर्ण होते आणि एका धावसंख्येला धावसंख्या वाढते. धावसंख्या होते अर्धशतक लागते फलकावर. 50 धावसंख्या. आता मात्र या इनिंग मध्ये 2 चेंडू बाकी असतील. सचिन, पहिला सामना झाला होता तारा बनाम चिरुळे या संघादरम्यान 20 चेंडू मध्ये 74 धावांची खेळी आनंद केली होती तारा संघाच्या. तरी सुद्धा संघ हा पराभूत झाला होता. मात्र आजच्या दिवसामध्ये धावांचा पाऊस आपण बघितलाय. या इनिंग मध्ये 2 चेंडू सज्ज होता प्रमोद. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा जोरदार माझा प्रयत्न होता पण चेंडू काही व्यवस्थित बॅटच्या पट्ट्यामध्ये आला नाही. थोडासा खराब क्षेत्र होतोय, त्याचा फायदा होतोय. सावळा संघाला 2 धावा मिळाल्या. 2 धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली 52. धावसंख्या 52. आता मात्र शेवटचा एक चेंडू बाकी या इनिंग मध्ये. बघूया काय करतोय. टार्गेट समोर चांगलं झालेलं आहे कारण सावळा संघ सुद्धा एक मातबगार संघ की नाईट स्पर्धेमध्ये यावर्षी द्वितीय क्रमांकावर असणारा हा संघ. 1 नंबर मध्ये मात्र दिघोर संघ असणार आहे. अनेक बक्षिसांची खैरात झालेली आहे दिघोर संघाकडनं. पुण्याचा प्रमोद. पुण्याचा ब्लॉकर मध्ये चेंडू होता. बॅटची इन्साइड घेतली आणि चेंडू जातो सीमारेषे बाहेर आणि हा खाणकणी डाबराच्या पास चौकार. वसंत नावाले कॅप्टन वसंत नावाले इतकी सात सदोदित त्यांच्या कृष्णा नावाले. थँक्यू. आणि अशा रीतीने पहिली इनिंग संपली. धावसंख्या झाली ती 56. आमची वेळ संपते. आमचे गुरुवर्य आदरणीय सन्माननीय आप्पा आत्माराम म्हात्रे सर त्याचप्रमाणे जयदास ठाकूर यांना विनंती करतोय की पुढची इनिंगचं समालोचन आपण करावं. पुन्हा एकदा आम्ही सन्माननीय आदरणीय वामनशेठ पाटील साहेबांचं त्याचप्रमाणे मरोळे क्रिकेट संघाचा आम्ही हृदयाच्या अंतःकरणानं आभार मानतो का तुम्ही आम्हाला बोललात त्याबद्दल तुमचं सर्वांचं परत आभार. 56 धावसंख्या झाले आहेत. 57 धावांचं लक्ष आहे ते साई संघासमोर. फायनलचा सामना आणि यामध्ये चांगली धावसंख्या उभारली. सावळे संघाने 56 धावा काढल्या आणि 57 धावांचं लक्ष ठेवलं ते साई संघापुढं. 57 धावांचा लक्ष पूर्ण करून साई संघ इथं प्रथम क्रमांक पटकावणार का की सावळा संघ त्या अगोदर त्यांना पराभूत करून या शृंखलेमध्ये चॅम्पियन ठरणार हे येणारे 4 षटकं आपल्याला सांगतील. पण मी धन्यवाद देतो या आयोजकांना आपल्या इथं संधी दिली. धन्यवाद देतो मी मरोळे क्रिकेट संघाच्या सर्व सभासदांना. धन्यवाद देतो वामनशेठ पाटील यांना की आपण इथं आम्हाला जी समालोचन करण्याची संधी दिली. आणि धन्यवाद देतो दोन्ही पंचांना ज्याप्रमाणे शृंखला पार पाडण्याचं उत्तरदायित्व त्यांच्यावर होतं आणि ते उत्तरदायित्व ज्यांनी ज्याप्रमाणे निभावलं आणि खऱ्या अर्थानं शृंखला 198 देशामध्ये आज जे बघत असते सर्वांना खऱ्या अर्थानं अशा प्रकारे शृंखला पार पाडताना फार कमी वेळा बघायला बनले की कुठल्याही प्रकारचा निर्णयामध्ये चुकी न होता अतिशय चांगल्या पद्धतीने शृंखला आपल्या बघायला मिळाली. जयदास. सुखा लागी करीशी तलमल तरी तू पंढरीशी जाई एकविला अशा या अगम्य वातावरणामध्ये सकाळची पहाट झाली आहे
आणि वामनशेठ पाटीलने केलेले हे कार्यक्रम सोहळा, त्यामध्ये 4 रात्री अहोरात्र घेतलेली मेहनत आयोजकांच्या माध्यमामधून आणि त्या रात्रीच्या आयोजनामध्ये आम्हाला दिलेले सहकार्य, आम्हाला दिलेले योगदान, आम्हाला दिलेलं प्लॅटफॉर्मची संधी, या संधीचा आम्ही सोनं करण्याचा प्रयत्न केला आहे. कारण करावी तितकी केली कटकट वाकडुडी का नीट देव जाणे या शब्दसमूहाने आमचा एखादा शब्द इतक्या समालोचकांचा जर कुणाला दुःखदायक वाटला असेल तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय. कारण बोलताना एखादा शब्द गेला जातो वाकडा तिकडा, परंतु त्या शब्दामध्ये तुम्ही प्रेम असेल आमचा. कारण मित्रांनो, कितीतरी शब्दांची रेलचेल व्यासपीठावरती झाले, अनेक शब्द समूह इथं पाहायला मिळेल. समीकरण असेल, व्याकरण असेल, त्यामध्ये किती शब्द फेकले गेले, परंतु एखादा शब्द, एखाद्याचं नाव कोणाचं राहिलं असेल किंवा कोणाचा शब्द हृदयाला जर भिडला असेल तर तितकीच दिलगिरी व्यक्त करतोय. आणि सर्व समालोचकांना आम्ही क्षमस्व असं मागतोय. कारण या व्यासपीठावरती बोलण्याची आम्हाला ताकद दिली परमेश्वराने दिली. कारण बुद्धिदाता आमचा तो आहे, बुद्धीचा आधी नियंत्रण करणारा तो आहे, परमेश्वर आहे. चालविता हंता पांडुरंग आहे आमचा. आणि ह्या पांडुरंगाला पुन्हा एकदा स्मरून या आयोजकांच्या अशीच कृपादृष्टी मरोयाची जगदंबेची राहू द्या सातत्याने. आम्हाला वेळोवेळी असं सहकार्य तुमच्याकडनं असू द्या अप्पा. निश्चितच असे सहकार्याची अपेक्षा. आणि ज्याप्रमाणे आपले उरण समालोचकांचे अध्यक्ष जगदीश ठाकूर यांनी सुद्धा ही संधी निर्माण करण्यासाठी आपल्याला जे सहकार्य केलं त्याबद्दल त्यांनाच सुद्धा आपण मनापासून आभार मानूया. प्रश्नच नाही हा अप्पा. कारण सर्वच घडलंय ते कोणामुळे तरी घडत असतं. एखादी सोयरीक ठरवली तर त्यामध्ये कोणतरी मधला माणूस हवा असतं. त्याप्रमाणे जगदीश ठाकूर सेनापती, आमचं सरसेनापती हवं असतं. त्याशिवाय राज्य उभं करणं कठीण जातं. कारण ज्या ती भूमिका घेतली आहे ती भूमिका शेवटपर्यंत बजावली. आतापर्यंत आपल्यासोबत जोडले गेलेत राजेंद्रजी भगत चिरणार, तसेच आमच्या म्हात्रे अमित म्हात्रे बिलॉंग करतात, ते डायरेक्ट जुहू अलिबाग मधून उत्कृष्ट गायक गोलगड्याचा आवाज त्यांना लाभलाय. केशवराव जोहे पेन, केशवराव बुवांचे पट्ट शिष्य, त्याचे कॅसेट सुद्धा मार्केटमध्ये आहेत. आत्मारामजी म्हात्रे, जीवन डाकी, सचिनजी केनी आणि बरेच असे दिग्गज समालोचक या व्यासपीठावरती येऊन गेले. खरंच ज्यांची खरंच आपला आता आठवण येते नितेशजी पंडित, ज्यांनी खऱ्या अर्थाने यो उद्घाटन सोहळा ज्याप्रमाणे आपल्या सुश्राव्य मुखातून बहाल केला आणि शब्द अशा मोत्यासारखे फेकले, सर्व पाहुणे खुश झाले, त्यांची सुद्धा आठवण या क्षणाला आपल्या येते. क्या बात आहे. कॅशेटचं नाव सुद्धा आत्माराम हृदय आहे. पंचांचा इशारा आहे, ते कॉलबॅक सामना चालू होते. पहिला षटक किरण पवार या नावाचं षटक पहिलं चालू होत आहे, ज्याची ख्याती महाराष्ट्रभर गाजते. पहिल्या षटकाचा पहिला चेंडू डीप करण्याचा प्रयत्न, चेंडू संकेतचा मात्र हा फटका यशस्वी ठरला आहे. तिथे चांगलं क्षेत्रशंकर, ही खरी फायनलची रंगतता येईल. साई आणि प्रतिस्पर्धी संघ टफ फाईट असा होणारा सामना फायनलचा अप्पा. 57 धावपलकार लागल्या काढायचे आहेत, 56 धावपलकार 57 धावा काढायचे आहेत. पण इथं बघायला लागेल किरण पवारचा संघ, सावळा संघ आहे, ताकदवर संघ. म्हणजे ताकदवर संघाला ही कामगिरी करता येईल का ज्या आजपर्यंत कुणालाही जमल्या शृंखलेमध्ये, अर्थात संकेत याला बाद करणं. पाहूया काय घडतंय, काय बिघडतंय, येणारा वेळ काय असेल, संख्या किरणची काय व्यूहरचना असेल, कसा असेल फटका, कसा असेल चेंडू. किरण पवारचा यावेळेचा पहिल्या षटकाचा दुसरा चेंडू बरोबर बुद्धीने मारलेला फटका आहे. संकेत आणि रोशन अतिशय टॅलेंटेड फलंदाज आहेत. मगाशी ज्या अर्थ टाकी संघापुढे खेळताना विजयाची माल गल्ल्यामध्ये घेतली आहे. राकेश आणि सहकारी फलंदाज संकेत, ही जी जोडी नामवंत जोडी ठरली आहे. बॅक टू बॅक 4 वेळा जेव्हा मानकरी ठरलाय संकेत मॅन ऑफ द मॅचचा, नाबाद बॅक टू बॅक खेळलाय. आता कसा खेळेल, कारण किरण पवार सारखा उत्कृष्ट गोलंदाज, बुद्धिवान, ज्याच्या बुद्धीमध्ये तितकी पॉवर आहे. जरी मूर्ती लहान दिसते पण कीर्ती ज्याची गगनाला भिडली आहे, तो किरण पवार तयार झालाय अप्पा. येणारे 22 चेंडू आणि 22 चेंडूमध्ये 55 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. संताजी धनाजी सारखी जोडी या मैदानात रंगताना दिसतोय, खेळताना दिसतोय आणि आपला गड कायम राखला अद्यापर्यंत. हा शेवटचा सामना, शेवटची पायरी गडाची, ते चढणार का? यावेळेचा चेंडू जोरदार पार केला जातोय. चेंडू जातोय लॉंगॉन क्षेत्रामध्ये, 1 धाव मिळते तिथं या फलंदाजाला, 1 धाव मिळते. संघाची धावसंख्या धावपटावी लागते 3 बिनबाद 3, जिथं 57 धावांचा पाठलाग करायचा. किरण पवारचं षटक सावधगिरीने खेळून काढावा असा काहीतरी प्लॅन या दोघांच्या मनामध्ये शिस्ताना दिसतोय. किरण पवार पुढचा चेंडू, राईट आर्म ओव्हर द विकेट. फुलटॉस चेंडू, प्रहार फक्त दिशा दिली चेंडूला, सापडला प्रवाह, गेला चेंडू सीमारेखा बाहेर. 4 धावा, दणदणीत खटक. ठाकूर आनंदी झालेत लय भारी, ठाकूर आनंदी झालेत लय भारी, ठाकूर आनंदी झालेत लय भारी, ठाकूर आनंदी झालेत लय भारी. निश्चित या फटक्यामध्ये नजाकत होती, फक्त आपल्या मनगडाचा वापर केला, या मनगडाचा वापर केला, सुरेख वापर केला. निश्चित अशा प्रकारच्या फटका बघायला खरंच कला क्रिकेटचं आसक्त असतो, तो निश्चितच सुखावत असतो. 4 धावा मिळतात संघाला, संघाची धावसंख्या धाव पाठवावी लागते 7 धावा, जिथे 57 धावांचा पाठलाग आहे. 7 धावा अद्यापर्यंत आला. किरण पवारला लावला चौकार, ज्या बुद्धिमत्तेनं खेळवडा केला, अप्रतिम फटका. पुढचा चेंडू, यावेळचा चेंडू लेग स्टॅम्पची दिशेने ट्रॅव्हल करणारा, वाईड बॉलचा इशारा ते पंच दीपक पाटील यांच्याकडे. 1 धाव मिळते संघाला, संघाची धावसंख्या धाव पाठवावी लागते 8 धावा. ज्या अर्थी चेंडू सीमारेखा बाहेर गेला, मी शब्द वापरला खटॅक. प्रेक्षक वर्ग असला, खटॅक मध्ये काय जादू आहे बघा. शेवटी भूमिका बजावली, ज्या भूमिकेमध्ये आले किती गेले किती संपले भरारा. अमित म्हात्रेंचा नावारा विंदन मध्ये नक्की दरारा राहील, तील मात्र शंका नाहीये आपा.
खरंच अप्रतिम असे समालोचन त्यांचं ऐकायला मिळालं या 2 रात्रीमध्ये. खरं मध्ये 4 रात्रीसाठी त्यांना आमंत्रित होतं, पण 2 रात्री ते इथं आलंच आणि प्रेक्षकांचे मन जिंकले. दरम्यानचा चेंडू मात्र निर्धाव जातोय, धावसंख्या तिथं स्थिर होते, धावसंख्या धावपटावं लागतंय ती बिनबाद 8. ही जोडी अतिशय जबरदस्त जोडी आहे. 8 धावा धावला, 57 धावांचा पाठलाग करायचा आहे. 57 धाव पूर्ण करून इथं साई संघ या विजयावर शिक्कामोर्तब चॅम्पियन होईल का, की त्याला हा सावळा संघ इथं रोखेल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडू जातोय, षटक संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावपट लावावी लागते ती बिनबाद 8. जिथे 57 धावांचा पाठलाग करायचा होता, परफॉर्मन्स ऑफ द डे कुठला संघ ठरू शकतोय, साई संघ की प्रतिस्पर्धी संघ जो खेळतोय सध्या सावला संघ खेळतोय. परंतु यामध्ये काय होणार, कारण 57 धावांचा मोठा पाठलाग करायचा आहे. परंतु या चुरशीच्या होणाऱ्या सामन्यामध्ये ज्या अर्थी संकेत आणि सहकारीपर्यंत राकेश खेळतोय, आतापर्यंत राकेश खेळतोय 5 वरती, संकेत खेळतोय 2 वरती, येणारा 57 धावांचा कालावधी असेल. पहिल्या षटकाची सांगता होते, अजूनपर्यंत 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 18 चेंडूमध्ये भरपूर धावांची आवश्यकता असताना काय होईल या मैदानामध्ये. पहाट झाली आहे आणि पहाटेच्या वेळेमध्ये होईल का काही वातावरण तंग, आणि हे सांगण्यासाठी मी नक्की आपण विनंती करतोय. निश्चित हा सामना सुद्धा शेवटच्या क्षणापर्यंत रंगावा. मग अशा सेमीफायनलचा फाना ज्याप्रमाणे टाकीगाव आणि साई आमच्या झाला शेवटच्या चेंडूवर रंगला, तशा प्रकारे शेवटचा सामना सुद्धा शेवटच्या षटकाभर शेवटच्या चेंडूभर रंगावा अशी प्रेक्षकांची अपेक्षा असेल आणि त्यासाठी प्रेक्षक थांबले. त्यांचं तर मनापासून स्वागत करूया. स्वागत करतोय आम्ही बलिराम नवाले, वसंत नवाले यांचं मनापासून स्वागत करतोय. गजानन पाटील यांचं, प्रल्हाद पाटील यांचं प्रत्येकाचं स्वागत करतोय आणि दत्ता पाटील यांचं प्रत्येकाचं स्वागत करतोय. मोरेच्या प्रत्येक संघाचा सज्जन नवाले असेल प्रत्येकाचं स्वागत करतोय, की निश्चित आभार मानतोय की आपल्याला जी संधी निर्माण केली त्यांचं पण मनापासून आभार मानतोय. घेऊन जाते मैदानावर जिथे येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 49 धावांची गरज आहे. 49 धावा काढण्याची क्षमता या 2 फलंदाजामध्ये आहे. अर्थात संकेत या स्पर्धेमध्ये अद्याप नाबाद राहिला, तो निश्चितच या स्पर्धेमध्ये काय करतोय, हा सामना कितपर्यंत रंगवतोय. येणाऱ्या 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 49 धावांची गरज. 18 चेंडू आणि 49 धावांची अजूनपर्यंत गरज. कॅमेरामॅन आपली कामगिरी चोख बजावताना व्यासपीठावरला सर्व चित्रीकरण हृदयामध्ये ठेवून कॅमेरा बिचारा तो हृदयामध्ये किती मोठी त्याची मेमरी असेल ते सर्व साठवतोय आणि नंतर ते लॅपटॉप माध्यमातून व्हॉट्सअप किंवा फेसबुकवर टाकले जातील आणि ही प्रसिद्धी अजून आणखीन होईल. तील मात्र शंका नाही. गोलंदाज यावेळी दुसरा षटक, पहिला चेंडू, फुलटॉस चेंडू, प्रहार झालाय, चेंडू सीमारेखेकडे स्वागत करते. सर्व पहिल्या बॉक्स मध्ये चेंडू येतोय वामन शेठ पाटील यांच्या भेटीसाठी. धन्यवाद. सुरेश पाटील मनाने हे आहेत प्रेमळ, जयदास नारायण वालेने योगदान दिले. सुरेश पाटील मनाने ते आहेत प्रेमळ, जयदास नारायण वालेने. तसेच दर्शन पाटील विंधणे एक डॅशिंग नेतृत्व लगातार 4 रात्री वामनशेठ पाटील यांच्यावर असं प्रेम व्यतीत करण्यासाठी शृंखला बघाल त्यांचं स्वागत करतोय आणि घेऊन जाते मैदान जिथं 17 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 17 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 43 धावांची गरज असेल. 17 चेंडू 43 धावा अशा प्रकारे समीकरण आलंय. यावेळी हल्ल्याला सुरुवात केली आणि आता मात्र संकेत यांनी आपल्या मात्र भाऊ खोळ्याला सुरुवात केली. गोलंदाज हरेश मोकल काय करेल पुढचा चेंडू. हरेश माली यांचा यावेळेचा हा दुसरा चेंडू, राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा प्रहार झाला, बॅक टू बॅक दुसरा फटका, वीज कडाडली, सीमारेखा बाहेर जाताना चेंडू सीमारेखा बाहेर. मित्रमंडळी झालेत गोळा, वामनशेठ पाटीलच्या वाढदिवसाला विंधणे गावाला, या विंधणे गावाला अवसार जमलंय वाढदिवसाला. धावसंख्या धाव पडला लागते 20. संकेत अप्रतिम फलंदाज आतापर्यंत इतका जबरदस्त खेळाडू बघायला आपला मिळाला नव्हता, आज बघायला मिळाला. शृंखलेमध्ये जबरदस्त खऱ्या अर्थानं प्रेक्षकांचे मनच जिंकले. ते संकेत अप्रतिम आणि आता षटकारांच्या हॅट्रिक संकेत देतोय सावळा संघाला. इथं तुम्हाला पराभूत करण्याची क्षमता मी राखतोय. नक्कीच या फलंदाजामध्ये वेगळं वैशिष्ट्य जाणवते. मागासपासून मी पाहतोय ते खरोखर वैशिष्ट्य वेगळं आहे, कारण स्वतःच्या ताकदीवरती स्वतःच्या विश्वासावरती हा फलंदाज खेळतोय. ज्या अर्थी कुठल्याही प्रकारचं टेन्शन तणाव घेत नाही. चेंडू आला तर त्याला मारतोय, ते पद्धतीने मारतोय. चेंडू पाहिला, पुन्हा एकदा आघात झालाय, सीमारेखा बाहेर, हॅट्रिक. अवसार जमलंय वाढदिवसाला वामनशेठ पाटीलच्या. धन्यवाद डीजे मास्टर, थँक्यू. हरीश माली ह्या गोलंदाजावरती आतापर्यंत 3 चेंडूंमध्ये 3 षटकार लगावले. त्या फलंदाजाचं नाव संकेत. जबरदस्त फटका, फायनल मध्ये ही प्रगती करतोय, हे खच आनंदाची गोष्ट आहे. खरंच संकेताची खेळी बघितल्यानंतर प्रत्येक चेंडूवर तो प्रहार करत नाही. चेंडू जर चांगला आला त्याच्या 1 धाव करते. डॉट चेंडू जो कमी दाखतोय, उकण्याची त्याच्याकडे क्षमता नाही. प्रत्येक चेंडूवर 1 धाव कशी निघेल हे महत्त्वाचं आणतं. हीच तर मोठ्या खेळाडूची खेळी आहे आणि ज्याप्रमाणे आज खेळलाय खरंच प्रेक्षकांचे मन जिंकले. एकटा टायगर.
प्रश्नच नाही. वन मॅन आर्मी असं म्हणायला हरकत नाही. बॅक टू बॅक 3 षटकार ठोकवणं इथं रेकॉर्ड रंगेल की काय? चौथ्या चेंडूवरती काय होईल? जर रंगला तर 198 देशामध्ये ही प्रगती तुझी पाहायला मिळेल मित्रा. जयदर्शक बरेच आपण खेळाडू बघितले जे षटकार मारतात, चेंडू पण हुकतात, पण हा असा खेळाडू आहे चेंडू षटकार मारल्यानंतर एक सिंगल धाव सुद्धा घेतो. कुठल्याही प्रकारचा चेंडू डॉट जाणार नाही याची शक्यता त्याच्याकडे म्हणजे खबरदारी घेतो आणि निश्चित अप्रतिम असा खेळ करतो. संघाची धावसंख्या धाव पटलावं लागते ती 26 धावा. हरीश माली या गोलंदाजाचा यावेळेचा चौथा चेंडू कसा असेल? कनेक्शन कट का होते मित्रा? शेवटच्या क्षणाला डगमगू नको. हत्ती गेलाय, शेफ्टीसाठी अडकून बसू नका अवघाच. आणि पुन्हा एकदा गोलंदाज हरीश माली तयार झालाय. चौथा चेंडू प्रहार करण्याचा प्रयत्न होता, परंतु हरीश मालीने विचार पक्का केला की जर चौथ्या चेंडूवरती षटकार बसला तर माझा रेकॉर्ड ब्रेक होईल. या माझ्या गोलंदाजीची खराबी इथं कामगिरी पाहायला मिळेल या माध्यमामधून इंडिया क्रिकेटच्या वतीनं मला सर्वांना दिसेल. परंतु हा चेंडू व्यवस्थितपणे टाकल्यानंतर स्वतःचा श्वास मोकळा सोडला. अप्पा येणारे 14 चेंडू 31 धावा अशा प्रकारे सामना रंगताना दिसतोय. इथं संकेत जबरदस्त फलंदाजी करतो. पहिला चेंडू तो डॉट जातोय. अप्रतिम फलंदाजी प्रेक्षकांची मन जिंकणारी फलंदाजी करणारा हा फलंदाज. पुढचा चेंडू पुढे सरसावून चेंडूला गॅप म्हणत चेंडू कव्हरच्या दिशेने टोलला जातोय. क्षेत्ररक्षक धावतोय, चेंडूला अडविल का? स्पर्धा लागली क्षेत्ररक्षकाने चेंडू जिंकलाय चेंडू. डीजे भिंडण गावात नेत्र प्रकाश हौशेने मौजेने थँक्यू. 13 चेंडू 27 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 30 धावा धाव पलकावर लागतात. येणारे 13 चेंडू 27 धावा आणि या शृंखलेमध्ये नाबाद राहण्याचा भीम पराक्रम कदाचित या खेळाडूच्या नावावर एक विश्वविक्रमच होईल कदाचित टेनिस क्रिकेट मधला. ज्या अर्थी हे वादळ उठवलंय त्या वादळामध्ये बिचाऱ्या 11 खेळाडूंची तारांबळ उडाली आहे. परंतु हे दृश्य पाहत असताना असंख्य प्रेक्षक वर्ग सुखावलाय, तील मात्र शंका नाही. कारण हे सुख घेण्यासाठी प्रेक्षक वर्ग उतावील झाले असतात, याची वाट पाहतात त्या क्षणाची. आणि इथं वारंवार बॅक टू बॅक 3 षटकार चौथ्या चेंडूवरती बीट झाला, परंतु 5वा चेंडू 4 धावांसाठी ठोकावलाय. धावसंख्या वाढली, धावसंख्या झाली आतापर्यंत 30 धावा धाव पलकावर लागतात. पुढचा चेंडू, यावेळचा चेंडू जोरदार प्रहार होतोय. चेंडू वर किती धाव मिळतात बघूया. 1 धाव मिळतोय. ती या फलंदाजाला इथं संघाची धावसंख्या धाव पटलावर लागतोय 31 धावा. येणारे 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये निर्णायक विजयासाठी 26 धावांची गरज. 172 धावांनी खेळतोय हा फलंदाज. संकेतसाठी जोरदार टाळ्या. 172 धावा या शृंखलेमध्ये नाबाद फलंदाजी करतोय. अप्रतिम आणि अद्वितीय असा फलंदाज. मास्टर ब्लास्टर ठरला आता ह्या वेळेस तरी, कारण हरीश मालीच्या लगातार 3 चेंडूवरती जिथे 3 षटकार बसले तिथे टर्निंग पॉईंट मिळाला ह्या मॅच मध्ये. साई संघामध्ये वर्चस्व चढवलंय तो फलंदाज. नाबाद खेळी करतात, अतिशय जबरदस्त फलंदाजी करतात. आपण या मैदानामध्ये सध्या तरी 3रं षटक कोण टाकेल, कशा पद्धतीने षटक असेल, पाण्याची व्यवस्था मैदानामध्ये कृपया करावी. पाणी घेऊन जा. जल आहे तर कल आहे असं म्हटलं जातं. आपण खरंच पाणी वाचवणं गरजेचं आहे. पाणी वाचवा आणि त्यापेक्षा अतिशय महत्वाचं म्हणजे झाडे लावा आणि झाडे लावून त्यांना वाढवा. या अतिशय कालाची गरज आहे. ग्लोबल पॉल्युशन वाढते, तापमान वाढलंय. तापमानामध्ये भयानक फरक पडलाय. 40-45 डिग्री तापमान जातोय आणि हे तापमान जर आपल्याला कमी करायचं असेल तर झाडं लावणं गरजेचं आहे. निश्चितच आपण संतांनी पण सांगितलं वृक्ष वल्ली आम्हा सोहेरे वनचर्य असं म्हटलं जातं आणि खरोखर वृक्षाची वाढ करणं गरजेचं असतं. प्रत्येकाने एक कुठलं तरी आपण ज्या अर्थी लाकडासोबत जाणार आहोत तर एक लाकूड आपल्यासोबत येणार आहे याची भूमिका आपण ठेवणं गरजेचं कारण आहे. हिंदू धर्मामध्ये माणूस जन्माला येतो. हा जबरदस्त. दत्ता पाटील सांगतात जर लावालावी माणसाला करायचीच असेल तर ती झाडांची लावालावी करा. जबरदस्त दत्ता पाटील, जबरदस्त. लावालावी झाडांची करा. कारण हिंदू धर्मामध्ये माणूस जेव्हा जन्माला येतो त्याच वेळी एक झाड, मोठं झाड त्याच्यासाठी तोडलं जातं. कारण आपल्या चरित्रासाठी आपल्याला लाकूड लागतं आपल्या कार्यासाठी, शेवटच्या दिवसासाठी गरजेचं आहे. झाडे लावा, पाणी वाचवा. तो अधिकार सुद्धा वृक्षवल्लीकडनं आपण घ्यायचा आहे, तर आपल्याला त्या अधिकाराची पात्रता भूमिका बजावायला पाहिजे. 12 चेंडू 26 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. 31 धावा, 2 षटकं संपली तर 31 धावा धाव पलकावर लागलेत. येणारे 12 चेंडू 26 धावा. सामना रंगतोय, रंगतदार सामना. पहिल्या क्षणापासून या स्पर्धेला सुरुवात झाल्यापासून सामने रंगतदार होतात आणि शेवटचा सामना सुद्धा त्याला अपवाद कसा राहील प्रश्नच नाही. हा सामना इतका चांगला रंगतोय हे खूप आपल्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. कारण आपल्याला हे हवं असतं शेवटची भैरवी सुरेल मैफिलीने सजावी, हे महत्वाचं असतं. त्यामध्ये सारी गमो पदनीसा सप्त सुरांची रेलचल पट्टदीप राग लावला तर त्यामध्ये कसे असेल भैरवी, भूपाली अशा वेगवेगळे मिश्रित रागाचं केलेलं समीकरण आणि गायकांना आलेलं वादल, गायकामध्ये आलेले होप्स जो असतं ते सारेगम सरगमचे अधिराखी इथं बादशाह इथं बसलेत. केशवबुवा पाटील यांचे एकमेव पट्ट शिष्य अमितजी म्हात्रे बिलॉंग करतात ते जोहू पेनवरनं. जवळजवळ 5 वाजून
9 मिनिटं झाली, प्रेक्षकांच्या पात्या डोळ्यांच्या लोवत नाही, कारण मात्र चांगला सामना प्रेक्षकांना बघायला मिळतोय. येणारे 12 चेंडू 26 धावा. यावेळी चेंडू ट्रॅव्हल करतोय लॉंग ऑफच्या दिशेनं, क्षेत्ररक्षक त्यानं एक धाव पूर्ण करतोय. बघता बघता दुसरी धाव पूर्ण होत आहे. संघाची धावसंख्या 2 ने वाढली जाते. येणारे 11 चेंडू निर्णायक विजयासाठी 24 धावा. रंगतदार स्थितीमध्ये सामना आलाय. 11 चेंडू 24 धावा. 11 चेंडू 24 धावा. कोण बनणार करोडपतीचा आजचा प्रश्न मित्र म्हणेन. पहिल्या नंबरवरती कोणाची थप्पा पडेल, छाप कोणाची असेल, कोण असेल वंडर परफॉर्मन्स डे ऑफ द या शेवटच्या रात्रीचा. यावेळेचा हा गोलंदाज चेंडू टाकतोय. संकेतनं चेंडू पाहिला, विचार केला की चेंडू बाहेरचा, पंचाचा इशारा आलाय, स्वेर चेंडू घोषित केलाय. एका धावेने संघ पुढे जाताना दिसते. धावसंख्या थोडीशी वधारली जाते. धावसंख्या झाली 34. क्रांती जोशी यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. सन्माननीय विद्यमान सदस्य आणि माजी उपसरपंच विनंती असेल. टाकी येथील आमचे मित्र क्रांती जोशी यांना विनंती असेल. वामनशेठ पाटील आपल्या आतुरतेने वाट पाहत आहेत. व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. यावेळेचा हा चेंडू सरळ मेगा ब्लॉक फटका, लॉंग ऑन क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल, सीमारेखा बाहेर, 4 धावा. धावसंख्या फलकावरती लागली. या चौकाराच्या सहाय्यानं 38 4 ते 57 धावांचा पाठलाग करायचा होता. संकेत आणि सहकारी फलंदाज राकेश कुठल्याही प्रकारचा ताण घेत नाही मनावरती. काहीच फरक पडत नाही दोघांवरती. किती षटकार लगावले आतापर्यंत? 3 षटकार संकेतनं मारलेत, 2 चौकार लगावलेत आणि राकेशने 1 चौकार लगावला होता. अशा धावसंख्या जमा झाल्या आतापर्यंत 38. आणि हे दृश्य मला पूर्ण शृंखलेमध्ये संकेत या नावाच्या फलंदाजानं 13 षटकारांची उभारणी केली आहे. ही खूप आनंदाची गोष्ट आहे. टाकी संघाला सुद्धा हे फलंदाज बाद झाले नाहीये. ते फलंदाज सध्या साई संघ खेळताना सावला संघाला सुद्धा हैराण केलं इथे आणि 15 चौकार ठोकले ते फलंदाजानं. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. अक्षय केदारे उचलला फटका, उचलली जीभ लावली, टाळलेला सीमारेखा बाहेर, षटकार. शेका काँग्रेस राष्ट्रवादी बटग महायुती उपसरपंच बलिराम नावाले झटकी दिन रात्री. कोणच नाही रोखू शकत या फलंदाजाला. अप्रतिम अशी फलंदाजी करतोय. 9 चेंडू 13 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी आणि ज्याप्रमाणे हा फलंदाज खेळलाय खरंच सर्वांची मन जिंकलीत. 9 चेंडू 13 धावा सर्वांची मन जिंकलीत या फलंदाजाने आणि या षटकाराची त्याच्या या स्पर्धेमध्ये धावा होतात. 184 धावा होतात. या फलंदाजाच्या नाबाद 184 धावा होतात. अप्रतिम अप्रतिम अद्वितीय असा फलंदाज. नक्कीच मित्रा जिंकलास तू यार. खरंच या मरू मैदानावरती प्रांगणामध्ये इतिहासामध्ये नाव कोरलंस तू मित्रा. तिल मात्र शंका नाही. आपण सातत्याने पाहतो आकाश तारेकर असतील, किरण पवार असतील किंवा छोट्या मोठ्या असतील, समर्थ असेल, दत्ता असेल, परंतु आज या इतिहासामध्ये नाव तुझं कोरलं गेलंय. ही आनंदाची गोष्ट आहे. कदाचित ही शृंखला नाबाद जिंकण्याची परिस्थिती तू निर्माण केलीस आणि तो भीम पराक्रम तू आज करशील असं वाटतंय. यावेळेचा जोरदार प्रहार केला जातोय. चेंडू जात आहे लॉंग ऑफच्या दिशेने ट्रॅव्हल करताना बघता बघता चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, 4 धावन करता. शेका काँग्रेस राष्ट्रवादी बटग महायुती उपसरपंच बलिराम नावाले झटकी दिन रात्री. प्रल्हाद पाटील संकेला. धन्यवाद डीजे मास्टर. धावसंख्या 40 झालीत अजूनपर्यंत. किती? धावसंख्या 48 झाली. अजूनपर्यंत 9 धावांची आवश्यकता. येणाऱ्या काही चेंडूंमध्ये गोलंदाज अक्षय केदारे यावेळेस तयार झालाय. परत प्रहार झालाय. उंची जास्त आहे. क्षेत्ररक्षण मात्र सुरक्षित ठिकाणी चेंडू पडते आहे आणि पुन्हा एकदा संकेत या फलंदाजाला जीवनदान प्राप्त मिळालं आहे आणि अशा तऱ्हेने 2 धावा धावपट्टीची जमा करत आहे. इतकी एनर्जी स्टॅमिना या फलंदाजाकडे कसा निर्माण झालाय हा विचार आम्हाला सुद्धा इथं पडला गेलाय. 50 धावा धावपलकावर लागतात. अप्रतिम फलंदाजी करतोय. 190 धावा स्पर्धेमध्ये होतात. येणारे 7 चेंडू जिंकण्यासाठी 2 येणारे 7 चेंडू 7 धावांची गरज. यावेळेचा चेंडू जातोय, ट्रॅव्हल करतोय, चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, 4 धावन करता. प्रेक्षक वर्ग बोलते आपा उडाया उडाया कटक, कारण त्यांच्या कानावर शब्द वारंवार पडलेले असतात ते आम्ही जी मात्रेचे आणि ह्या विषय विश्लेषणामध्ये वातावरण तयार झालं. आपा निश्चितच आणखी जिंकण्यासाठी 3 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. पण या संकेतला जर स्ट्राईक मिळाली आणि जर त्याने षटकार मारला तर त्याच्या 200 धावा या स्पर्धेमध्ये पूर्ण होतील. जर या चेंडूवर 1 धावून काढून जर स्ट्राईक त्याला दिला आणि त्याने जर षटकार मारला त्या स्पर्धेमध्ये ज्या 200 धावा होतील, नाबाद 200 धावा आणि पराक्रम होईल, एक विश्वविक्रम. 3 धावा झाले. 47 धावसंख्येवर खेळतोय. 47 धावसंख्येवर नाबाद खेळतोय आणि या चेंडूवर जर 1 धाव करून त्याला स्ट्राईक आली आणि ते षटकार मारला त्याची 50 पण होईल आणि या स्पर्धेमध्ये 200 धावा पण होतील. येणारे 6 चेंडू 3 धावा. जयदास अप्रतिम अप्रतिम आणि अप्रतिम.
खूपच सुंदर सामना, खूपच सुंदर, अविस्मरणीय क्षण टिपण्याची इथं वेळ आली आहे. गोलंदाज विचार केला बरोबर, स्ट्राईक रोटेट झाली आणि परंतु इथं इथं काहीतरी बिघडतंय, सीमारेखा बाहेर करून Ramjan.